एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी. काय रे? हां कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येतो मी. एवढं रेप्युटेड कॉलेजमध्ये मुलं खेळतात तिथे. हां मुले खेळतात तिथं. काय रिकामत करा ग्राउंड. रिकामत करा ग्राउंड. कचरा करता का? हां कचरा करणार. हे ग्राउंड डस्टबिन कुठे डस्टबिन आहे ग्राउंडवर. आहे. ग्राउंडवरती नसते ते. सर दिलेली यूज मी म्हणून लिहिले त्याच्यावर त्यात टाकायचा असतो कचरा. मित्रांनो, आपण बघितलं की भरपूर व्यक्ती असा कचरा टाकत असतात, पण आपली एक जबाबदारी असते की आपण हा कचरा इतरत्र न टाकता एक डस्टबिनचा वापर करावा. एक आपण एक भारताचं भविष्य आहे. पुढे जाऊन आपल्याला आपलं कोणी आदर्श घेणारे व्यक्ती पण. तर हे फक्त कॉलेज पुरतंच नाही, जरी तुम्ही कुठल्या इथं असाल सोसायटीमध्ये, तुमच्या घरी असाल, तुमच्या बॅकग्राऊंड कुठेही असाल, तुम्ही कचरा करू नये. असं बाहेर तर टाकूच नये. सगळ्या जागेला डस्टबिन दिलेले आहेत, यूज मी म्हणून लिहिलेले आहे, त्याच्यात कचरा टाकू. अरे भाऊ एवढा कचरा टाकला का लगे घाण होणार आहे का? ते तू सांग बरं. एवढ्या कचरा नाही, थेंब थेंब तळे सारखे असतं. तुम्ही एवढ्या कचऱ्याने सगळं. अरे माझ्या एकट्याच्या कचऱ्याने का सोसायटी घाण होत आहे? सुरुवात स्वतःपासून करायची, मग पूर्ण जग बदलतं. कचरा टाकायचा कुठं? इथं ना गाडी ना काही काय कचरा टाकायचा कुठं? टाकायला गव्हर्नमेंटनी डस्टबिन दिलेले आहेत. बाहेर दररोजचे ते डस्टबिन ठेवले असते. कुठे गाडी? आम्ही 10ला वस्तू झोपतो, 6ला गाडी येऊन जाते. कसली गाडी कसली काय तुम्हाला काय सांगू दादा? सोसायटीमध्ये डस्टबिन ठेवलेले असतात. कुठे आहे डस्टबिन? दाखवा बरं आम्हाला. दररोज महापालिकेची गाडी येत असते कचरे सकाळी 7 वाजता. अरे कुठे आहे डस्टबिन? तुम्ही दाखवा ना कुठे आहे डस्टबिन. रोज नाही, रेग्युलर कुठे आहे डस्टबिन? कुठे आहे? दाखवा. चला बरं चला बरं. कुठे आहे डस्टबिन? गाडी करून येत नाही रेग्युलर. अरे हे कुठं होतं इतके? बघा, तुम्ही जो कचरा केलाय ना, तो कचरा तुमच्या घरातला कचरा, तुमच्या रूमवरचा कचरा, तुमच्या फ्लॅटवरचा कचरा असं गोळा करून ठेवायचा आहे. आणि मग जेव्हा महानगरपालिकेची गाडी येते, त्या महानगरपालिकेच्या गाडीत टाकायचा. नाही तर डस्टबिन असं मोठे त्या डस्टबिनवर टाकायचा असतो कचरा. असं टाकल्यावर अजून घाण होती तर ते. हो दादा, हे आम्हाला माहितच नव्हतं. असं जर आम्हाला माहित असतं तर आम्ही केलं नसतं का? अशा अवेअरनेससाठी काहीतरी बोर्ड वगैरे वाटले पाहिजे. आम्ही अशा बॅग वाटेन. अशा बॅग तुम्हाला सोसायटी मार्केटमध्ये भेटले असतील. 20 रुपयाला 6 भेटतात. घेऊन येत जावा. मोठ्या असतात असल्या. 10-20 दिवसाचा कचरा जातो याच्यात. डस्टबिन दाखवा ना. डस्टबिन दाखवतो यांना. डस्टबिन आहे सोसायटीचं, ह्याच्यात कचरा टाकायचा असतो. तिथं दिलेलं आहे सोसायटी डस्टबिन मध्ये दिलेलं आहे. गव्हर्नमेंटचे पण तिकडे बाहेर डस्टबिन आहेत. तिथं लिहिलेलं असतं यूज मी का लिहिलेलं आहे? कारण की तुम्ही ते यूज करा. सुका कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा टाकत जावा. हो, आम्हाला जर बोर्ड वगैरे दिसले कुठं तर आम्ही टाकत जाऊ. आम्हाला पण हे एक सांगायसाठी म्हणून आम्ही हे केलेलं आहे. उद्यापासून नक्की तुम्ही पण कचरा टाका. स्वच्छ आळंदी, स्वच्छ भारत. धन्यवाद. रूममध्ये कचरा तुम्ही 4-5 दिवसात ठेवल्यावर 1-2 महिन्यासाठी तुमचा दंड येऊ शकतो. डास होते. 500 रुपये. 500 रुपये दंड आहे. त्यामुळे तुम्ही आजारी पण पडू शकता. आजारी मेन तर आजारी कचऱ्यामुळे आजार फैलतात. कचरा टाकत जावा. दुसरा रूममेट होता, तो 2 महिने आजारी पडला. 5 वडापाव खाऊन. हा नाही, कट काय नाही होणार वेद्या. जरा जोरात बोल गोईन. परत सांग कट करू आपण. कचरा टाकायची जागा आहे आपल्या नगरपालिकेने ठेवलेली. तिथं सकाळी नगरपालिका गाडी घेऊन कचरा पूर्ण नेते तिथला. तर आपण रूममध्ये कचरा नाही ठेवायचा. पूर्ण गॅलरी भरून जाते. 4-5 पिशव्या भरून करतात. वीकला कचरा बदलायचा. चल गोविंद सांग, ही कचरा टाकायची जागा आहे ह्यांना. कचरा घेऊ शकतो. आपण कचरा ठेवला नगरपालिकेची गाडी येऊन कचरा घेऊन जाऊ शकते. आपल्याला नगरपालिकेच्या गाडीची वाट नाही पाहायची गरज नाही. वेद्या थँक्यू. वेद्या थँक्यू. चला. अनिश, क्या ये क्या तरीका हुआ क्या?
कचरा डालने का। तरीका मतलब ये तो मेरी मर्जी है, मैं कुछ भी कर सकता हूँ। अब एक तुम ये जरा सोचो, अगर तुम घर पे होते तो ये करता क्या? डस्टबिन होके भी तू बाजू में डालता? नहीं। फिर अपन अपन की जवाबदारी है, अगर चाहे हम हॉस्टल में हो या रूम में हो या घर पे हो या बाहर कहीं हो, अपनी जवाबदारी है कि अपन वो कचरा डस्टबिन में डालें और उसका यूज करें। ये हमारे एनवायरनमेंट के लिए बहुत हानिकारक है कि अपन ऐसे छोटी छोटी गलतियां करके भी अपन बहुत नुकसान करते हैं अपने एनवायरनमेंट का। फिर से आगे से तू ध्यान रखना कि जब भी तू कचरा डालेगा वो डस्टबिन में ही डालेगा, और डस्टबिन का कचरा बाहर ना डालते हुए तू सिर्फ घंटा गाड़ी में ही डालेगा। बाकी तेरे को क्या लगता है कि हमें कचरा कहाँ डालना चाहिए? तेरी बात मैं समझ गया वैभव, आज से मैं ये डस्टबिन में ही डालूंगा और मुझे समझ आ गया कि सब कचरा हमें डस्टबिन में ही डालना चाहिए। ठीक है भाई, आगे से समझ कर ठीक है। इस बार हम दोनों मिलके कचरा डालेंगे। ठीक है, थैंक यू। चल दादा थांबा थांबा, ते काय केलं दादा? पण कॉलेजचं ग्राउंड येतं, कचरा करू नका तुम्ही. तसं काय पूर्ण पोरं करतो, मी एकला तरी सांगतो. पण दादा जर सगळ्यांनीच असा विचार केला तर कॉलेजमध्ये किती कचरा होईल, आणि मुळात ते प्लास्टिक आहे, हे लवकर डिकम्पोज पण होत नाही. तुम्ही हा विचार केला पाहिजे. आता विचार करून बाकी पण बघा, मला काय बोलायचं. आपण दादा तुम्ही सुरुवात तुमच्यापासून करा ना. जर तुमच्यापासून सुरुवात केली तर सगळ्यांचे विचार बदलेल ना. हा ठीक आहे, मग आता मी किती बॉटल तुम्ही ती उचला आणि डस्टबिन वापरा. डस्टबिन वापरायची गरज दादा. जर तुम्ही सुरुवात केली तर सगळे विचार करणार. तुम्ही घरी पण असंच करता का तुमच्या? नाही ना. तर मित्रांनो, जर प्लास्टिक सारखी गोष्ट लवकर डिकम्पोज होत नसेल तर तुम्ही सुद्धा डस्टबिनचा वापर करा.